जय श्री कृष्ण. मंगल टोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपली इकडे हिरवीगार अशी भेंडीची भाजी तयार आहे. तर इकडे मी अगदी कवळ्या लुसलुशीत अशा 1/2 किलो भेंडी घेतली आहे. हिरवीगार अशी भेंडी आहे. ही भेंडी खूपच चवीला छान लागते. श्रावण महिन्यामध्ये ज्या भेंड्या मिळतात किंवा भेंडी मिळते ती खूपच चवीला अप्रतिम असते आणि कवळ्या पण असतात. तर ह्या धुवून स्वच्छ कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता मी छान कट करून घेत आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायच्या. तर अशी हिरव्या मिरचीच्या ठेच्याची जी भाजी आपण करतो भेंडीची, चवीला खूपच भन्नाट लागते, अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीने आता आपण ही भेंडी छान चिरून घेऊया. त्याच्यासाठी मी इकडे हिरवं वाटण केलेलं आहे. त्यासाठी वाटणासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या जराशा तिखटवाल्याच घेतलेल्या आहेत. तसेच लसूण घेतला आहे आणि एक कांदा चिरून घेणार आहे. तसेच शेंगादाण्याचं कूट घेणार आहे. तर असं हे सगळं साहित्य आपण घेणार आहोत आणि कोथिंबीर. तर आता ही भेंडी आपण छान चिरून घ्यायची. अगदी कोरड्या करून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे धुवून कोरड्या करून घ्यायच्या, त्यामुळे चिरताना चिकट होत नाही. तर आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेऊया. कोथिंबीरच्या इथे काड्या मी भरपूर घेतलेल्या आहेत. तर ह्या चवीला खूप छान लागतात. आता आपण थोडे भाजलेले शेंगदाणे जाडसर वाटायचे. जाडसर वाटल्यामुळे भाजी चिकट पण होत नाही आणि चवीला खूप छान लागते. तर आता हे शेंगदाण्याचं कूट, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा चिरून घेतलेला आहे. तर आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि रेसिपीला सुरुवात करू. तर हे सगळं साहित्य घेतलेले कढईमध्ये आता तेल टाकून घेऊया. तर अशा पद्धतीने तेल 2 ते 3 चमचे टाकायचं. तर याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊया. जिरे मोहरी छान तडतड झाली की त्याच्यानंतर थोडासा हिंग, तर ही श्रावण महिन्यामध्ये ज्या भाज्या मिळतात त्या खूपच चवीला चांगल्या असतात आणि चवीला खूप अप्रतिम लागतात. तर ही भेंडी एकदम कवळी कवळी आहे. अगदी सहज उपलब्ध असतात भाज्या आणि भरपूर प्रमाणात मिळतात. सगळ्या भाज्या, कारली, दोडके, तसेच भेंडी, ह्या भाज्या ज्या आहेत त्या श्रावणामध्ये खूप छान येतात. तर इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये टाकून घेतला. आता कांदा छान तेलावरती परतू द्यायचा. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आता हा जो आपण वाटून ठेवलेला ठेचा आहे तो पण टाकून घेतला. आता छान तळून घ्यायचं त्याच्यामध्ये लाल होईपर्यंत. त्याच्यामध्ये आता हळद टाकलेली आहे तेलामध्येच आणि थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. तेलामध्ये मीठ टाकलं ना, भेंडी आपली चिकट होत नाही, एकदम छान सुटसुटीत होते. तुम्हाला हवं तर थोडंसं लिंबू पण पिळून टाकू शकता, त्यामुळे भेंडी जी आहे ती चिकट होत नाही. तशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं. तशी जी भेंडी आहे केलेली, चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर गरमागरम एकदम उत्तम लागते. तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही करून पहा.
तर आता थोड्या वेळाला आपण झाकण टाकून ठेवूया. 1-2 मिनटं छान वाफ येऊ द्यायची. परत त्याला हलवायचं. तुम्हाला हवे तर ह्याच्यामध्ये अख्खे शेंगदाणे पण टाकू शकता. तर बघा सुंदर दिसत आहे. कलर पण कसा हिरवागार आलेला आहे. मस्त दिसते आणि चवीला पण खूप छान लागते. तर परत थोडा वेळ आपण शेंगाचं कूट टाकून झाकून ठेवूया. आता हे शेंगाचं कूट जे आहे ते जरा जाडसरच आहे. तशा पद्धतीने मिक्स करून घेऊन थोडा वेळ झाकण लावून ठेवायचं. त्याला वाफ येऊ द्यायची. तेलावरती छान भेंडी आपली शिजली जाते. तर आता आपली जवळजवळ तयार झालेली आहे ही भेंडीची भाजी. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. वा मस्त. अशा पद्धतीने केलेली भेंडीची भाजी चवीला खूप छान लागते आणि लहान मुलं पण आवडीने खातात, तिखट खात असतील तर. आणि सगळ्यांनाच अशी आवडते. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.